धन्यवाद प्रशांत. जाऊया मैदानावर. रॉयल स्ट्रायकर नाणीच संघ जिंकतोय, नाणेफेक स्वीकारतोय. क्षेत्ररक्षण आणि पहिला चेंडू मिड ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. योगेश नाईक सरांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. निलेश सर आपल्याला विनंती आहे, आपल्या शुभेच्छा सन्मान होईल. योगेश नाईक सर आपला यथोचित सन्मान, कारण विकेट गेले, आपल्याकडे थोडासा वेळ आहे. संघ मालक देखील महत्त्वाचे आहेत, मान्यवर देखील महत्त्वाचे आहेत. निलेश सरांच्या शुभेच्छा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. योगेश नाईक या स्पर्धेच्या निमित्तानं रत्नागिरीमध्ये चॅम्पियन रेनी ट्रॉफीचा महासंग्राम आणि याच दरम्यान योगेश नाईक यांचा यथोचित सत्कार इथे केला जातो आहे. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून ट्रॉफी तुम्हाला दिली जाते. त्याचबरोबर संस्कृतीचं प्रतीक असलेलं पुष्प देऊन आपला यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. कॉम्बॉक्समध्ये बादल चौधरींचा आवाज तुम्ही ऐकताय. आजचा तिसरा दिवस, खूप चांगला खेळ, दर्जेदार आयकॉन खेळाडू आलेले आहेत. tenniscricket.in लाईव्ह प्रक्षेपण या संपूर्ण स्पर्धेचं केलं जात आहे. पुन्हा एकदा ऐकूया बादल चौधरीला. थँक्यू प्रशांत. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याचा हिरो पिंट्या उर्फ सूरज. एक सामन्यावरचा पुरस्कार ज्याने आपल्या नावे केला, ज्याच्याकडून अपेक्षा होत्या, तो पिंट्या पहिल्याच चेंडूवर माघारी परततोय. घटकेत ऐरार आणि घटकेत बैलार ह्या मालवणी म्हणीची आठवण येते, कारण एक महत्वाचा खेळाडू अगदी पहिल्या चेंडूवर डगआउटच्या दिशेने वापस. नंबर 3 या महत्वाच्या पोझिशनवर स्ट्रायकर यांच्या दिशेने. संघाचा कर्णधार अमित धनावडे. जबाबदारी असेल अमितच्या खांद्यावर. हा डोलारा सावरायचा आहे. आपल्या संघाची नौका एका सुरक्षित ठिकाणी किनारी लावायची. या दरम्यान अजून एक चूक होते आणि ही चूक घोड चूक ठरते. सलग दुसऱ्या चेंडूवर अजून एक खेळाडू माघारी परततोय. आ बैल मुझे मार ही स्थिती घडते आणि 2 चेंडूवर 2 खेळाडू डगआउटची शिकार होत आहेत. हा टप्प्याचा चेंडू पुल केला होता. आयकॉन खेळाडूचा कॉल होता. शेवटच्या क्षणी अमित धनावडेला जाणतोय या आयकॉन खेळाडूचं विकेटचं महत्व. आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि दुसरी विकेट बोर्डवर झळकते. सुमेध कदम बाद होईल या भीतीने संघाचा कर्णधार अमित धनावडे आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय. खूपच नाजूक स्थिती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 0 धावा. अशीच नाजूक अवस्था भारतीय संघाची इंग्लंड दौऱ्यावर, पण त्यानंतर सावरलेली भारतीय फलंदाजी. यावेळी सुद्धा अगदी तशीच कामगिरी महारवळनाथ करबुडे संघाला अपेक्षित आहे, करावी लागेल. संघाचे 2 आयकॉनिक खेळाडू मैदानावर ठाण मांडून उभे आहेत आणि अशा स्थितीमध्ये आपल्या संघाचा हा डोलारा सावरून आपल्याला एक सन्मानजनक धावसंख्या उभी करायची आहे. सुमेध कदम स्ट्रायकरांच्या दिशेने पाहायला मिळतोय. त्याला साथ देण्यासाठी आकाश धाटकर. हा पहिला चेंडू पुलचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. सुमेधच्या बॅटमधून बाहेर पडतोय. 2 धावांची लहर मैदानावर उठते आणि या 2 धावेनी धावसंख्येची सुरुवात होते. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा. थोडीशी नाजूक अवस्था. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा घेतलेला निर्णय रॉयल स्ट्रायकर नाणीच संघासाठी पहिल्या षटकामध्ये अक्षय पवार अगदी सार्थ ठरवतोय. अक्षय पवार आणि चैतन्य पाटील या नाणीच संघाच्या 2 आयकॉन खेळाडूंनी फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण अशा दोन्ही आघाड्यांवर आपल्या संघासाठी अष्टपैलू योगदान दिलंय. तोच अक्षय बॉलिंग मार्कवर 3 चेंडूमध्ये 2 धावांचा खर्च. चौथ्या चेंडूवर अजून एका विकेटची संधी आणि या संधीचं सोनं होत आहे. या ओव्हरमध्ये 3 विकेट आपल्या नावे करतोय अक्षय पवार. 3 मोठे मोहरे गळाला लागतायत आणि धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावेंवर. थैंक यू कॉम्बॉक्स. सभी दर्शकों का स्वागत है. मेहमानों का सम्मान करना हमारा परम कर्तव्य है. तो मैं सकरीन काजी साहब को यहाँ बुलाना चाहूँगा. आपके करकमलों से हम सम्मान करना चाहेंगे निलेश मुले साहब. प्लीज आइए. निलेश मुळे आपला सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. अत्यंत महत्त्वाचा सन्मान असेल. सकरीन कांजी यांच्या शुभ हस्ते एक या स्पर्धेची गोड आठवण म्हणून ट्रॉफी आपल्याला दिली जाते. संस्कृतीचं प्रतीक असलेलं पुष्प देऊन सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. tenniscricket.in वरती आपण पाहू शकता. निलेश सर, थँक्यू सो मच. अतिथी देवो भव. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
3 विकेट प्रशांत माघारी परतलेत, 2 धावा. एवढी नाजूक स्थिती, एकापेक्षा एक माहीर खेळाडू मैदानावर असताना सुद्धा संघाची अवस्था खूपच नाजूक होते. 7-5 रंबा आणि पाणीयाचो नाय थेंबा अशी एक मालवणी म्हण असा. अर्थ वेगळं सांगण्याची गरज नसतली, म्हण ऐकल्यानंतरच बऱ्याच जणांका कळली असतली. अशीच काहीची स्थिती मैदानावर असा. पण या स्थितीतून आपल्या संघाक बाहेर काढूचा लागतला. विजयी धावसंख्येच्या बरोबरीकडे जाणारी एक सन्मानजनक धावसंख्या तुमका उभारूची लागतली. बॉलिंग मार्कवर अक्षय पवार आग खाऊन इंगळे ओकणारी कामगिरी. बॅटची आतली कड घेऊन चेंडू पहिल्या स्लिप मध्ये एकेरी धाव. 3 गडांच्या मोबदल्यात 3 धावा. 3 फॉर 3. खूपच नाजूक अवस्था ही. चल पुढे आणि 3-3 वडे ही फक्त मालवणी म्हण नाही असा, ही एक साऊंड सिस्टीम असा. आणि ही साऊंड सिस्टीम ज्याच्यासाठी वाजता तेका सोडून बाकी सगळ्यांका ती ऐका घेता. धावसंख्या त्या 3 रन्सावर जोरदार अपील आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेन. अक्षय पवार या ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवर येताना काय खाऊन इलो असतात, कोणाचा तोंड बघून इलो असतात आणि कोणाक व्हिडिओ कॉल करून इलो असतात. संपूर्ण ओव्हरची त्याची कामगिरी बघा. तो पर्यंत ह्यो ऍक्शन रिप्ले, थोडसो कमी गतीचो चेंडू अगदी मधल्या यष्टीवर मागे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पॅडच्या दिशेने चेंडूचा आघात, जोरदार अपील, त्याका विकेट किपरची साथ आणि पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने. ही 4थी विकेट या इनिंगची. धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 रन्सावर. 3 फॉर 4. संपूर्ण स्पर्धेचो या पर्वाचो जर विचार केलो तर ही खूपच नाजूक स्थिती असा. पण याहीपेक्षा नाजूक स्थितीतून सुद्धा बरेच संघ बाहेर पडलेले असत. 5-17 अशा नाजूक स्थितीमधून कपिल देवनी बाहेर काढलेला झिम्बाब्वे संघाविरुद्ध भारतीय संघाक. पण आज महारवळनाथ करबुडे संघासाठी कोण बनतलो कपिल देव, कोण उभं राहतलो या संघासाठी मॅक्सवेल, ही जबाबदारी कोणाक तरी घेऊची लागतली. 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 धावा. अक्षय पवार पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर रनआउट, तिसऱ्या चेंडूवर डबल, त्यानंतर एक विकेट, त्यानंतर एक स्कोरिंग शॉट आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा विकेट. नवीन फलंदाज आकाश धाटकर. स्ट्रायकर एंडवर आकाश, नॉन स्ट्रायकर एंडवर विनय आणि बॉलिंग मार्कवर राज शिवगण. 4 गड्यांच्या मोबदल्यात 3 ह्यो धाव फलक. अलॉंग विथ द कार्पेट शॉट मिड विकेटच्या दिशेने चेंडूचा प्रवास एकेरी धावेसाठी. चार गड्यांच्या मोबदल्यात 4 धावा. बाद झालेले सगळे खेळाडू मैदानावर फक्त हजेरी लावून परतलेले. 0-0, 0-2, 0-0-1. कम्प्युटरच्या बायनरी लँग्वेजची आठवण करून देणारो हे स्कोरबोर्ड सध्या. फटको ताकदवान होतो. लॉंग ऑफ पर्यंत पोहोचतलो असा वाटा होता. मिड ऑफ पर्यंत चेंडू थांबलो फक्त 1 रनसाठी. 1-1 धावेसाठी सुद्धा संघर्ष, 1-1 रनसाठी सुद्धा अगदी चातकाप्रमाणे वाट बघणारे महारवनाथ करबुडे संघाचे पाठीराखे. धावसंख्या 5 रन्सावर 4 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाचो खेळ प्रगतीपथावर. आकाश धाटकर संघाचो आयकॉन खेळाडू. आज जबाबदारी आकाशच्या खांद्यावर असा. लोअर फुल टॉस, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन या दोघांच्या मधोमध खेळलेलो फटको. एरवी टेनिस क्रिकेटवर ह्यो फटको चौकार गेलो असतो. त्या सिली पॉइंटच्या दिशेने त्याचा काय चालला काय कळणार नाही. बॉल गेलो लॉंग ऑफ लॉंग ऑन कडे, थ्रो येतो बॉलर कडे. तो सिली पॉइंटवर जीवाची मुंबई करणारो कोण असा. जरा मग कॅमेरामन जरा दाखवू शक्य असलो तर ह्यो ऍक्शन रिप्ले सुद्धा बघूया. आर्यन ज्याचं नाव, आर्यन जरा हात दाखव कॉमेंट्री बॉक्स कडे. आजचा दिवस आर्यनसाठी सुद्धा खूप खास. हे बघा ऍक्शन रिप्ले सुद्धा आर्यन तुमचं तयार असा. थोड्या वेळानं बघूया. पसलेलो फटको आर्यनच्या दिशेन. आर्यनचा प्रयत्न खूप सुंदर. आर्यन झेल जरी सुटलो तरी कौतुक असा, कारण ह्यो झेल सोपो नव्हतो. वेगात पाठीमागे जाणं, आपलं तोल सावरणं, चेंडूकडे नजर स्थिरावणं, पण प्रयत्न मात्र आर्यनचे खूपच सुंदर. ऍक्शन रिप्ले आर्यनच्या या सुटलेल्या झेलाचे. धावसंख्या स्थिरावली 4 गड्यांच्या मोबदल्यात 7 रन्सावर.
अचूक टप्प्याची गोलंदाजी, दिशाबद्ध गोलंदाजी, शिस्तबद्ध गोलंदाजी, ते का मिळालेली क्षेत्ररक्षकांची साथ आणि त्यामुळेच एका मजबूत स्थितीवर सध्या दिसणारो रॉयल स्ट्रायकर नाणीत संघ 4-7 ही सध्याची धावफलकाची स्थिती महारवळनाथ खरबुडे संघाची. अजून एक मोठो फटको, प्रयत्न तर जोरदार चालू असत. आकाश धाटकर ही खिंड अगदी प्राणपणान लढवता आणि या लढण्यातून तुमका ऊर्जा मिळतली एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्यासाठी. राज शिवगण कौतुक करूचा लागत राजचा, ज्यांनी या ओव्हरमध्ये खर्च केले फक्त आणि फक्त 4 रन. खेळ सरलो दुसऱ्या ओव्हरीचो, रन झाले फक्त 7 आणि विकेट गेले 4. 4 गड्यांच्या मोबदल्यात 7 धावा. अजूनही 18 चेंडूंचो खेळ बाकी, 3 ओव्हरींचो खेळ बाकी. ज्या प्रकारे सुरुवात केली गोलंदाजीन, अतिशय लाजवाब गोलंदाजी. पहिल्याच षटकात प्रतिस्पर्धी संघाची सलामीची फळी अक्षरशः ज्यांनी कापून काढली. आकाश पवार ज्याचं नाव असा, अक्षय पवार ज्याचं नाव असा. त्यानंतर राज शिवगणने धावसंख्या रोखून धरली, फक्त 4 धावांचो खर्च आणि त्यानंतर बॉलिंग मार्कवर बॉलिंग मार्कवर कुणाल घडशी. कुणालने सुरुवात केली वाईड बॉल सह. अजून एक एक्स्ट्रा 8 रन्सावर घेऊन जाणारो. 8 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात कुणाल घडशी. एक्स्ट्राने कुणालच्या गोलंदाजीच्या स्पेलची सुरुवात. एका वाईड पाठोपाठ अजून एक वाईड, ह्यो दुसरो वाईड. थोडीशी चर्चा नक्की करूची लागतली कॅप्टनला कुणाल बरोबर. एक मर्यादित धाव संख्या प्रतिस्पर्धी संघाक रोखण्यासाठी एक सुवर्ण संधी तुमच्या समोर आणि यावेळी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी सुद्धा ही मजबूत केलेली पकड सैल करण्यासाठी कारणीभूत ठरू शकता. 9 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजून एक फसलेलो फटको मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इंडियन स्टाईल मध्ये झेल झालो कंप्लीट आणि 5व्या विकेटचा पतन. निम्मे संघ माघारी परतलो. विनय 3 चेंडू आणि 2 धावा करत 5व्या गड्याच्या रूपात तंबूत परतताना या विकेटचं ऍक्शन रिप्ले बघूया डीजेच्या गाण्याच्या तालावर. डीजे आमचे जेवणासाठी गेले, पण तोपर्यंत या चेंडूचं हे ऍक्शन रिप्ले बघा. काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत त्याका मिळालेली. क्षेत्ररक्षकांची दमदार धावा. पहिली फलंदाजी करणारो महारवळनाथ खरबुडे संघ. खरबुडे संघ खरोखरच मनातल्या मनात महारवळनाथाक गाराणा घरूचा लागतला, सांगना करूचा लागतला, पानपाकळी ठेवची लागतली. काय भायला भुतुरला असला तर बघूचा लागतला, पायाबुडी घे म्हण सांगायचा लागतला, भागवणी करूची लागतली. कारण संघ अडचणीत असा आणि अशा अडचणीच्या स्थितीतून बाहेर पडताना महारवळनाथच मदत करू शकता खरबुडे संघाक. 9 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. कुणाल घडशी पहिले 2 चेंडू वाईड टाकल्यानंतर ही विकेट. परत एक वाईड. कुणाल सध्या आपल्या जीवाची मुंबई करताना. कुणालला सुद्धा माहिती असा आम्ही त्यांना 5 ओव्हरी खेळतलो, मग आमका सुद्धा किमान 4-5 ओव्हरी खेळाक मेळाक होय. एवढे रन जर करूचे तर कुणाल वाईड तुका टाकूचे लागतले. 3 वाईड आतापर्यंत 4 बॉलमध्ये कुणालने टाकले, फक्त एकच अधिकृत चेंडू आणि त्यानंतर ह्यो खोलवर टप्प्याचा चेंडू. क्षेत्ररक्षण दर्जेदार राज ज्याचं नाव असा, नावाप्रमाणेच अगदी राजस क्षेत्ररक्षण मिड ऑफ वर. त्या राजने 1 धाव वाचवली. यापूर्वी एक सुंदर झेल सुद्धा टिपलो आणि यापूर्वी 4 धावांची ओव्हर ज्याने टाकली तो राज शिवगण मिड ऑफच्या दिशेन. शॉर्ट पिच फाईन लेगच्या दिशेन एक सिंगल फक्त. धावसंख्या 11, 1-1, 11, 5 गड्यांच्या मोबदल्यात. पंचांचो इशारो 1 फॉर दी ओव्हर. क्रिकेटमधले हे बरेचसे नियम. प्रत्येक ओव्हरीमध्ये एकच बाउन्सर टाकण्याची परवानगी. 2 बिमर टाकल्यानंतर बॉलर बाद. विकेट किपर स्क्वेअर लेग या 90 अंशामध्ये 2 पेक्षा जास्त क्षेत्ररक्षक लावले तर नो बॉल. हे क्रिकेटमधले काही वेगवेगळे नियम आणि हे नियम क्रिकेटमध्ये अंमलात येण्यासाठी एकमेव माणूस कारणीभूत असा ज्याचं नाव असा लारूड.
लारूडचो इतिहास नेटवर चालल्यानंतर तुमका मिळतलो, पण सध्या कुणाल घडशीचा काय झाला काय कळणार नाही. कोकणात वेगवेगळ्या प्रकारचे साप असतात, त्यामधला वानेरू तुमका माहिती असा. एक वानेरू जर दिसला तर त्याच्या मागोमाग दुसरा, तिसरा, चौथा, पाचव्या, सहाव्या, सातव्या अशी 7 वानेरू एका पाठोपाठ दिसतात. कुणालची गोलंदाजी जणू काय अशीच चाललेली, एका वाईड पासून दुसरं वाईड, 4 वाईड आतापर्यंत कुणालचे. आणि त्यानंतरचं हे लोअर फुलटॉस मिड ऑन सीमारेषेच्या पैलाडी बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी चौकार. पूर्ण इनिंग मधलो ह्यो पहिलो चौकार, ज्या चौकारासाठी वाट बघूची लागली तब्बल 16 चेंडूंची. 16 चेंडू नंतर तो पहिलो चौकार अभिषेकच्या बॅटमधून, धाव संख्या 16 रन्सावर. अभिषेक धनावडे सोबत आकाश धाटकर. अजूनही एकमेव आशा म्हणजे आकाश, त्याका साथ देणारो अभिषेक. या जोडीक हार प्रहार वार प्रतिवार हल्ले प्रतिहल्ले करूचे लागतले. ह्यो फुलटॉस मिड विकेटच्या कपडावरसून तांबडी चांबडी चमकते उन्हात बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी षटकार. 22 धावा 22. आता मात्र चर्चा नक्कीच होईल या इनिंग मधील सगळ्यात लांबलेला ह्या षटकाचा. 4 वाईड बॉल कुणाल घडसीन टाकले, 1 विकेट मिळवली, 1 डॉट बॉल, 1 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 15 धावांचा खर्च करणारो कुणाल बॉलिंग मार्कवर. 9 चेंडू आतापर्यंत कुणालने टाकले. कोकण रेल्वे सारखी लांब लचक ही ओव्हर असा कुणाल घडशीची. अभिषेक स्ट्रायकर एंडवर. बी अ किंग चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी सिक्सर. जो संघ धावांसाठी संघर्ष करत होतो तो संघ जणू काय या संघाक महारवळनाथ पावलो. महारवळनाथाचा आशीर्वाद घेऊन तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा कुठले या 2 बॅटरने. आकाश धनावडे 2 रन आणि अभिषेक धनावडे 17 रन. आता आकाशवर जबाबदारी असतली, कारण ओव्हर असा बी अ किंग ओव्हर. या ओव्हर मध्ये तुमका करूचे असत किमान 14 रन. किमान 14 केलात तर तुमका हातचे मिळतले 4 रन. 14 पेक्षा कमी केलात तर तुमच्या जमैलेल्या पिशवेतून आम्ही काढून घेतलो 4 रन. आणि अशा या महत्वाच्या ओव्हरसाठी बॉलिंग मार्कवर संघाचो आयकॉन खेळाडू चैतन्य पाटील यापूर्वीच्या मॅच मध्ये 19 चेंडूत 28 धावांची कामगिरी करून एक मॅन ऑफ द मॅच, 19 चेंडू मध्ये 38 धावा करून एक मॅन ऑफ द मॅच ज्यांनी आपल्या नावे केलो तो चैतन्य पाटील बॉलिंग मार्कवर बी अ किंग ओव्हर साठी. यापूर्वीच्या मॅच मध्ये 8 धावांची ओव्हर टाकून आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटो उचलणारो चैतन्य. टीम स्पिरिट बॉलिंग मार्कवर दिसतला. 28 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्रायकर एंडवर आकाश धनावडे, आकाश धाटकर. नॉन स्ट्रायकर एंडवर अभिषेक धनावडे. एक वेगवान चेंडू अपस्टंपच्या बरोच बाहेरून जाणारो. वाईड बॉलची अपेक्षा होती पण पंचांनी ठरवली फेअर डिलिव्हरी. डॉट बॉलने सुरुवात झाली बी अ किंग ओव्हरची. 5 बॉल शेवटचे शिल्लक. 5 बॉल मध्ये तुमका 14 करूचे असत. आकाश धाटकर स्ट्रायकरच्या दिशेन बॉलिंग मार्कवर सुद्धा एक आयकॉन खेळाडू. यावेळी चेंडू भरकटलो डाव्या यष्टीच्या बाहेर. पंचांच्या इशाऱ्याची अजून असा अपेक्षा. वाईड बॉल होईल पंचांचो इशारो. आणि एक 22 इशारो सुद्धा. 2 धावा या चेंडूवरचे. या 2 धाव्यांशी बदललो धाव फलक 30 रन्सावर. अजून एक वेगवान चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेन. नैसर्गिक अडथळ्यावर आपटल्यानंतर चेंडू परत एकदा मैदानात. 1 रन्स फक्त या चेंडूवर. यानंतर होणारो पुढचो सामनो दत्तप्रसादिक घुडेवठार बनाम अहमदी ग्रीन स्टार पावस. दोन्ही टीमची यादी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. कॅप्टनला विनंती, इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी दोन्ही कॅप्टन तुम्ही हजर रवाचा. चेक करण्याचा प्रयत्न होतो आपलो फटको. आर्यन माका वाटतं शूज घालून इलो की स्केटिंग घालून इलो जरा बघूचा लागताला जाऊन. म्हणजे पुऱ्या टीमचो एकही प्लेयर एकदाय पडाक नाही पण आर्यन 3 वेळा पडलो. संध्याकाळी माका वाटतं झंडूबामची अख्खी बाटली लावची लागतली.
आर्यन पाठ सुद्धा सांभाळ, कणो सुद्धा सांभाळ. कणो म्हणो एक होऊची पाळी इल्ली असा आता ही. चौथ्या षटकाचो तिसरो चेंडू. चौथो चेंडू समाप्त चैतन्यकडून. 32 धावफलक 5 गण्यांच्या मोबदल्यात. 7 चेंडू 3 धावा ही आकाशची कामगिरी. आकाश धाटकर या नावारूपाक न शोभणारी. यावेळी फसलेलो फटको. शॉट मिड विकेटच्या दिशेन. फिल्डर चेंडूच्या खाली आणि आकाशने सुद्धा केली निराशा. 8 चेंडू मध्ये 3 धावा करून संघाचो आयकॉन खेळाडू आपल्या संघ सहकाऱ्यांका आणि पाठीराख्यांका नाराज करून डगआउटच्या दिशेन सांघिक 32 रन्सावर 32 फॉर 6. वापसी होऊ शकता, पलटवार होऊ शकता. फक्त तुमका मैदानावर उभ्या राहायचा असा. मैदानावर असत शिंग लावचा असा. समोरच्या बैलाक उचलून सुद्धा घ्यायचा असा. तुमका लढाचा असा मैदानावर. लढाचा असा तुमच्या नावासाठी. लढाचा असा तुमच्या गावाच्या नावासाठी. या चेंडूवर 2 धाबा. वाईड +1. धावसंख्या स्थिरावली 34 रन्सावर. अजून एक वाईड बॉल. अजून एक एक्स्ट्रा. चैतन्य, त्या चैतन्य संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत दर्जेदार कामगिरी केली. टाकेगावचा ह्यो अष्टपैलू खेळाडू चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी 2025च्या चौथ्या पर्वामध्ये अष्टपैलू योगदानासह आपला नाव आणि अस्तित्व सिद्ध करताना बी अ किंग ओव्हरची झाली सांगता. आणि या ओव्हरमध्ये चैतन्यने खर्च केले फक्त आणि फक्त 7 रन. आणि चैतन्याने बी अ किंग ओव्हर मध्ये प्रतिस्पर्धी संघाक 14 पेक्षा कमी धावांमध्ये रोखला आणि त्यामुळे जमवलेल्या रन्सामधले 4 रन्स कमी झाले. 4 ओव्हरीच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 35 रन्सावर, ज्याच्यातले 4 रन्स कमी केले आणि आता धावसंख्या 31 रन्सावर. देव देता आणि निरांकार पाठ घेता या म्हणीची आठवण येतली या बी अ किंग ओव्हर नंतर. 14 रन न केल्यामुळे तुमचे जमवलेल्यातले 4 रन कमी होणं या खरोखरच मोठा नुकसान. 31 धावफलक 31. आणि शेवटच्या षटकासाठी परत एकदा राज शिवगण. चातुर्मासामध्ये विष्णुदेव 4 महिन्यासाठी निद्रेत जातात, पण मग या 4 महिन्यासाठी या विश्वाची जबाबदारी कोणाकोणाकडे असता. या 4 महिन्यांसाठी विश्वाची जबाबदारी वेगवेगळ्या देवतांवर आणि श्रावणाचो पूर्ण महिनोभर या विश्वाची जबाबदारी असता भगवान शिवशंकरांवर. आणि भगवान शिवशंकर आपल्या भूतगण आणि शिवगणांच्या सोबत ही जबाबदारी पार पडत असतात. आणि त्यावरूनच प्रचलित झालेला ह्या आडनावाचा शिवगण, राज शिवगण बॉलिंग मार्कवर. धावसंख्या स्थिरावलेली 33 रन्सावर. राजचो अजून एक वेगवान चेंडू. टप्पो पडल्यानंतर थोडंसं स्किट होणारो. टेनिस क्रिकेट रेनी क्रिकेटमध्ये हो बेसिक फरक. रेनी क्रिकेटमध्ये टप्पो पडल्यानंतर चेंडू जवळपास अर्धो फूटभर स्किट होता आणि त्यानंतर बाउन्स होता. अशा चेंडूवर बॅटिंग करणं ही खूप कठीण गोष्ट असता. पण हेच कठीण गोष्टी तुमका सहज साध्य करूचे लागतले तरच तुमचा नाव होताला. कारण आजच्या जगामध्ये प्रसिद्ध होण्यासाठी तुमका सोशल मीडिया पुरेसो असा. प्रसिद्ध होण्यासाठी तुमका सोशल मीडिया पुरेसो असा, पण सिद्ध होण्यासाठी फक्त आणि फक्त रणांगण आणि मैदान तुमका गाजवचा असा. रवी शिवगण बॉलिंग मार्कवर. अजून एक फसलेलो फटको. मिडॉनच्या दिशेन क्षेत्ररक्षक थोडंसं लांब रवलो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचो प्रयत्न. 2 धावा सुद्धा अगदी सफल पूर्ण. आणि या 2 धावेनंतर बदललेलो धावफलक
36 रन्सावर 36. 3 डझन या इनिंगची सांगता करणारे अगदी मोजके चेंडू बाकी. 4 चेंडू बाकी असत आणि या 4 बॉल मध्ये 10-12 रन सुद्धा फायटिंग टोटल म्हणा हरकत नाही. आखो टप्प्याचा चेंडू, बाउन्सर बॉल विकेट किपरच्या दिशेन. 1 फॉर दी ओव्हर पंचांचो इशारो. राज शिवगण सध्या खुश असा आपल्या स्वतःच्या कामगिरीवर. दुसऱ्या ओव्हर मध्ये राज गोलंदाजी करता. पहिल्या ओव्हरीत राजने खर्च केले फक्त 4 रन आणि या दरम्यान बॅटरचो रिव्ह्यू इलो तिसऱ्या पंचांकडे. वाईड साठी हा रिव्ह्यू असा. मैदानावर खेळणारे 2 बॅटर अभिषेक धनावडे आणि चेतन हे 2 खेळाडू मैदानावर. धावसंख्या 36, 6 गड्यांच्या मोबदल्यात. पंचांनी फेअर डिलिव्हरी ठरवली. 1 फॉर दी ओव्हरचो इशारो केलो आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांकडे केली गेली विचारणा. तिसऱ्या पंचांचो इशारो इथपर्यंत. इट्स फेअर डिलिव्हरी. फेअर डिलिव्हरी 1 फॉर दी ओव्हरचो इशारो तो ग्राह्य. तोपर्यंत पुढच्या सामन्याची नाणेफेक. दत्त प्रासादिक घुडेवठार बनाम अहमदी ग्रीन स्टार पावस. बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. लास्ट कॉल फॉर बोथ ऑफ यू. अजून एक फुल टॉस. ह्यो फुल टॉस सुद्धा वाया गेलो फक्त 1 रनसावर. 1 रनसाची धावसंख्या स्थिरावली 37 रनसावर. इनिंगचे शेवटचे 2 बॉल बाकी. प्रशांत सर सामनो जरी लो स्कोरिंगचो वाटलो तरी हो सामनो सुद्धा नक्की रंगतदार होतलो. सकाळच्या 17 मध्ये या भूमीन बॅटरला फेवर केला. संध्याकाळच्या 17त जर ही भूमी हा मैदान जर बॉलरला फेवर करूक लागला तर ही धावसंख्या सुद्धा फायटिंग होतली. ह्यो सामनो सुद्धा रंगतदार नक्की होतलो. इनिंगचे शेवटचे 2 बॉल अजून बाकी असत. अभिषेक आणि चेतन किती मोठा आव्हान आपल्या प्रतिस्पर्धी संघासमोर उभ्या करतात हे ठरवणारे शेवटचे 2 चेंडू बाकी. राज शिवगण शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना अभिषेक धनावडे 10 चेंडू आणि 22 धावा. संघाचो ग्रामीण भागातलो एक दर्जेदार खेळाडू आज आपल्या संघासाठी ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या संघाची सगळी सूत्र आपल्या हाती घेताना. मिडॉनच्या दिशेन फटकोतर सुंदर टप्प पडल्यानंतर अजून थोडसं वेग. दुसऱ्याचो प्रयत्न. स्ट्रायकर यांच्या दिशेन धावचीची संधी आणि अभिषेक धनावडे ज्याने एका बाजून किल्लो लढवलो तो अभिषेक 1 चेंडू इनिंगचो बाकी असताना सांघिक 38 रनसावर धावबाद होऊन माघारी परतताना 7व्या गड्याच्या रूपात. इनिंगचा शेवटचा चेंडू इनसाइड आउट कव्हरच्या दिशेन फिल्डरच्या कपडावरसून शेवटच्या चेंडूवर नाकार मुटको. एक मारा लेकिन सॉलिड मारा. ह्यो षटकार खूप महत्वाचा ठरतलो. सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी या षटकाराचा महत्व अधोरेखित होताला. शेवटच्या चेंडूवर चेतनने मारलो फटको. एकच मुटको नाकार फटको. ह्यो षटकाराचा फटको आणि या षटकारानंतर बदललो धावफलक. इनिंगची झाली सांगता. धावसंख्या स्थिरावली 44 रनसावर. 45 धावांचा टार्गेट. पाठलाग 45 धावांचो. खूप अडखळती सुरुवात झालेली आहे इनिंगची. सुमेध 2 चेंडू 2 धावा. पिंट्या 1 चेंडू डक. अमित 1 चेंडू डक. आकाश 8 चेंडू 3 धावा.
प्रणय 2 चेंडू 1 धाव, विनय 3 चेंडू 2 धावा, अभिषेक धनावडे एकमात्र खेळाडू जो डबल स्कोरिंगचा असा 11 चेंडू 23 धावा. मालवणी संघाचा तर एकच मासो आणि खंडीभर रसो तो अभिषेक धनावडे. चेतन नाबाद 0 आणि अविनाश नाबाद 6. धावसंख्या 44, विजयाचा लक्ष्य 45 धावांचा. गोलंदाजांचा कौतुक असा अक्षय पवार आयकॉन खेळाडू, एका षटकामध्ये फक्त 3 धावा, मॅन्डेटरी पॉवर प्ले. त्यानंतर राज शिवगण 2 महत्वाच्या षटकांमध्ये 17 धावा. कुणाल घडशी एका षटकामध्ये महागडी गोलंदाजी 21 धावा आणि चैतन्य एका षटकामध्ये 7 धावा. 30 चेंडू 45 धावांचं लक्ष्य. कसं होतो लो पाठलाग सांगण्यासाठी मायक्रोफोनवर प्रशांत आदवडे सर. बॅट्समन चला लवकर मैदानावरती. नमस्कार, आपण आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. ग्रामीण गटातील 6व्या सामन्याचे नाणेफेक होते. मी विनंती करतो आदरणीय जमीर मुल्ला सर, आपण सन्मानपूर्वक यावं. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण करावी नाणेफेक. दत्तप्रसादिक घुडेवठार, कॅप्टन सुमित कॅप्टन गौरव या ठिकाणी आहेत. अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स कॅप्टन मंदार माझ्यासोबत आहेत. मुल्ला सर, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी या सामन्याची. टेल्स द कॉल, इट्स हेड. पावस संघ नाणेफेक जिंकतोय. अहमदी ग्रीन स्टार पावस मंदार, काही वेगळा निर्णय की मळलेली वाट? पोवळलेली वाट. मळलेली वाट. क्षेत्ररक्षण स्वीकारताय. संध्याकाळचं सत्र धावांचा पाठलाग होईल असं वाटतंय? होईल. काय वाटतंय, किती धावेत रोखावं समोरच्या संघाला? समोरचा संघ चांगला आहे, तरी पण 50-55 धावापर्यंत रोखवायचं असं टार्गेट आहे. या संघातील आयकॉन खेळाडूंबद्दल काय वाटतंय? आयकॉन त्यांचे चांगले आहेत दोन्हीसुद्धा. दर्शन बांदेकर आहे, सोहेल शेख आहेत, चांगले आहेत. दर्शन आणि अनिकेत आहेत. मंदार, आयकॉन खेळाडू स्पर्धेत असल्यामुळे काही फायदा होतोय का? हां, नक्कीच आयकॉनमुळे होतो फायदा. त्यांचा अनुभवाचा वापर आपल्या टीमला होतोय? होतो. आयकॉनचा वापर होतोय. मंदारने नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारले. माझ्या समोर आहे गौरव, काय असेल रणनीती? नक्कीच समोरची टीम खूप चांगली आहे. म्हणजे ऑल ओव्हर वर्षभराचा विचार केला तरी ते खूप चांगले क्रिकेट खेळतात. आता 2 आयकॉन आहेत. आमची टीमसुद्धा चांगला परफॉर्मन्स करते आणि यावर्षी पूर्ण चांगली खेळते आहे. 2 आमच्यातसुद्धा आयकॉन चांगले, तर मॅच नक्की चांगली होईल. मॅच नक्कीच चांगली होईल. गौरव, मला विचारायला आवडेल, केतन म्हात्रे आणि श्रेयस कदमला थोपवण्यासाठी काही शस्त्र आणि अस्त्र आहेत का? हा क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे, त्यामुळे असं काही नाही की कोण कधी खेळेल. जो चांगला खेळेल तो नक्की जिंकेल. आमच्याकडे दर्शन बांदेकर आहे, सोहेल शेख आहे, वैयक्तिक आमचे लोकल्स बॉलरसुद्धा ते सुद्धा खूप चांगले आहेत. त्यामुळे नक्की मॅच चांगली होईल. मॅच तर चांगली होणार आहे. दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत. गौरव, तुझ्याकडून मला ऐकायला आवडेल या आमच्या आयोजनाबद्दल, स्पर्धेबद्दल. आयोजन नक्कीच चांगलं आहे. ह्या टुर्नामेंटची वाट आम्ही पूर्ण वर्षभर बघत असतो आणि मला तर नक्कीच आवडतं, कारण ह्या टुर्नामेंट हे 4थं पर्व आहे. त्या 4 पर्वातले 3 पर्व मी फायनलला आहे. त्यातल्या 1 फायनल जिंकलो आहे, 1 फायनल हरलो आहे आणि आत्ता ह्या वर्षी फायनलला गेलो आहे जिल्ह्याला. त्यामुळे खूप आनंद होत असतो ही टुर्नामेंट खेळायला. आणि ऑल ओव्हर रत्नागिरी रेनीमधली ही सर्वात मोठी टुर्नामेंट आहे, त्यामुळे खूपच सगळेच वाट बघत असतात. अतिशय सुंदर आयोजन असतं. स्पेशली सोनमताई, गिरीश दिवासर, त्यानंतर दीपक मोरे सर यांचं खूप कष्ट आहेत आणि खूप टुर्नामेंट छान करण्यामागे सगळ्यांचं आहे. आणि सगळे टीम्स आणि प्रेक्षक यांचीसुद्धा अजून साथ चांगली लागली तर नक्कीच अजूनसुद्धा टुर्नामेंट चांगली होईल, कारण अशा टुर्नामेंट होत राहिल्या तरच रत्नागिरीचं नाव होणार आहे. त्यामुळे सर्वांनी सपोर्ट केलं पाहिजे अशा टुर्नामेंटला. तर गौरव, ज्यांनी आमच्या आयोजनाबद्दल खूप चांगलं बोललं आहे, ज्यांचा संघ दत्तप्रसादिक घुडेवटार करणार आहे प्रथम फलंदाजी समोरच्या अहमदी ग्रीन स्टार पॉवर्स संघाविरुद्ध. ऑल द बेस्ट फॉर बोथ द कॅप्टन, बोथ द टीम. ओव्हर टू कॉम्बॉक्स प्रशांत आदवडे सर. थँक्यू बादल.
तमाम प्रेक्षकांच्या आणि खेळांचं सरचे स्वागत आहे. चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, मनोरंजनाचा डबल बार आपण या ठिकाणी पाहता. tenniscricket.in वरती चैतन्यने पहिल्या मॅचमध्ये देखील घणाघाती बॅटिंग केले. ओ हो एफर्टलेस कबरच्या डोक्यावरून षटकार. आता दोन प्रकारचे ड्रायव्हर असतात. एक गिअर टाकत असताना तो गाडी सगळी हलवून टाकतात, आपल्याला पण हलवून टाकतात. दुसरा ड्रायव्हर असा असतो की जो या ठिकाणी गेअर कधी टाकतो ते आपल्याला कळत पण नाही. स्मूथली मक्खन शॉट, अत्यंत जबरदस्त बॅटिंग. हा शॉट पहा, अगदी बॅटचा चेहरा दाखवला, मिडल ऑफ द बॅट कळला, कबरच्या डोक्यावरून फ्लॅट चेंडू षटकारा करता गेलाय. टायमिंग बघा काय टायमिंग होतं, अत्यंत सुंदर फटका, एफर्टलेस पद्धतीने खेळला. धावसंख्या झाली इथे आता या षटकारानं 12 धाबा बलकावरती उंच उडालेला चेंडू आहे. बघूया काय होतं. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येणार का? पकडलाय झेल. चैतन्यचा संपलाय खेळ. सुरतला मिळतं यश. अत्यंत महत्वाचा बळी चैतन्य बाद. बॅक टू द पॅबलिन. पहिला धक्का बसतोय रॉयस स्ट्रायकर संघाला. कुठल्या प्रकारची चूक केली नाही. आज अभिषेकनं 23 धाबा डोकल्या, त्या निर्णायक आहेत. कारण हा सामना खेळण्याकरता अत्यंत महत्त्वाच्या त्या म्हणजे धाबा, आणि त्या धाबा नव्हता तुमच्याकडे. पहिल्या 2 षटकामध्ये धाबांकरता संघर्ष झाला. त्यानंतर 23 धाबांची शानदार खेळी अभिषेकनं साकारली आणि एक उत्तम प्रकारचा झेल उत्कृष्ट पद्धतीने त्याने घेतला. पहा ॲक्शन रिपीट tenniscricket.in च्या माध्यमातून अक्षय पवार 1 षटक 3 धाबा आणि 3 बळी ही त्याची कामगिरी आहे. हा एक मोठा खेळाडू आहे जो आज रायगडवरून इथपर्यंत पोहोचलेला आहे. रायगड जिल्ह्यातला खेळाडू आणि हा उत्तम प्रकारचा झेल. चांगला दिवस आहे खरं तर अभिषेकसाठी, परंतु गोलंदाजी तितकीच महत्त्वाची असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल सूरज पिंट्या. पॉइंट त्यानंतर कबर इस्ट कबर मिड ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये. पॉवर प्ले ऑन. बॅटची कड. आवाज बघा प्रेक्षकांमधनं काय आलाय. गेली 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 विकेट गेली असा आवाज आला होता. पण खूप चांगला चेंडू आहे. इथून सुद्धा अँगल बघितलं तर इथे अँगल म्हणजे आम्ही जिथे बसलेलो आहे तिथून तर पहिला चेंडू लँड झालेला चांगला दिसत नाही, पण चांगल्या दिशेवर अचूक टप्प्यावरती पण चेंडू पडला होता. हे माहिती होतं उसळी घेणारा चेंडू आहे आणि आवाज इथपर्यंत आला. बऱ्या वेळेला गेला असा आवाज येतो, इथे गेली म्हणजे विकेट गेली असं म्हणायचं होतं प्रेक्षकांना. प्रेक्षकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे ते महत्त्वाचं आहे. क्रिकेट बाहेर बसून देखील प्रेक्षक खूप चांगल्या पद्धतीनं जाणकार येतात ना की ते प्रेक्षक. आणखीन एक सुंदर चेंडू आहे. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक धाव घ्यायची होती, अक्षय पवारला धाव घ्यायची होती, परंतु राज शिकवण नकार देतो आहे. खूप चांगलं द्वंद्व बॅट आणि बॉलमधलं. सुरतचं षटक मागच्या मॅचमध्ये देखील सुरतनं दमदार कामगिरी केली होती. आज या मॅचमध्ये 13 धावा त्यानं खर्च केले आहेत. 1 गडी बाद करण्यामध्ये याच्या 25 धावांचा फटलाक. रॉयस स्ट्रायकर 1 गडी बाद 13. असलेल्या रत्नागिरीतील आमच्या सर्व खेळाडूंना मी विनंती करेन, गेले 20-25 वर्ष या क्रिकेटच्या खेळाचे मी सातत्यानं समालोचन करतो आहे. खरं तर मी माझी माहिती देत नाही आहे. फक्त मैदानावरती क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे कॅप्टन सक्षम आहे, उपकर्णधार तुमच्याकडे आहे. या सगळ्या गोष्टी असताना 11 जणांची मिटिंग काय आवश्यकता आहे का याचा फक्त विचार करा. मला वाटतं त्याची आवश्यकता नाही आहे, कारण हे सगळे खेळाडू जेव्हा नॉस्ट्रायकर एंडला एक टीम मिटिंग करतात तिथून ते परत आपल्या जागेवर देतात. या सगळ्या गोष्टीमध्ये थोडासा वेळ जातो. तो वेळ वाचवण्याचा प्रयत्न आपण करा. आकाश गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण उत्तम प्रकारचं समर्थन निश्चितच आहे करबुडे संघाला. कव्हर्समध्ये उत्तम प्रकारचा पकडलाय झेल. राजचा संपलाय खेळ.
थँक्यू डीजे. ॲक्शन रिप्ले टेनिस क्रिकेट .in वरती पहा. अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. लेग ब्रेक केलेला चेंडू बॅकवर्ड जाऊन खेळला. राज शिकबंड कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक उत्तम प्रकारचा झेल पकडत असताना विनय. हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे आणि या मॅचमध्ये करवडी संघाचे समर्थक आहेत, ते सातत्यानं समर्थन देतात. विनयनं कुठली चूक केली नाही. स्टकावरला सुंदर झेल त्यानं पकडलंय. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधी मोडू नका. पावलो पावली येथील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. क्रिकेटच्या या खेळामध्ये पराभव विजय या दोन नाण्याच्या बाजू आहेत आणि या दोन नाण्याच्या बाजू म्हणजे एका संघाच्या वाट्याला विजय येणार आहे, एका संघाच्या वाट्याला पराभव येणार आहे. हेच एक द्वंद्व आहे. विजयाची आशा आणि पराभवाच्या भीतीमधलं जे एकूण अंतर असतं किंवा जो कालावधी असतो, जी वेळ असते ना, ती निश्चितच उत्कंठावर्धक असते आणि प्रेक्षकांना या सगळ्या गोष्टी हव्याशा वाटणार असतात. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. आकाश पुन्हा एकदा सज्ज असेल. नवीन बॅटर हेमंत कांबळेला संधी मिळालेली आहे. रॉय स्ट्रायकर 13 महत्त्वाचा सामना मैदानावरती. 23 चेंडूमध्ये जिंकण्याकरता 32 धावांची आवश्यकता. सुयोग आणि दर्शना उत्तम प्रकारची कामगिरी इथे करतायत. स्कोरर म्हणून यापूर्वी सोनम चव्हाण हे नाव जे रत्नागिरी जिल्ह्याचं सध्या टेनिस क्रिकेटच्या वर्तुळात गाजतंय. ऑन साईडला फटका तर सुंदर सजवला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार, खणखणी चौकार. की लेग स्टंपवरचा चेंडू होता आणि खूप सुंदर पद्धतीनं बॅट्समन हेमंत कांबळेनं स्क्वेअर लेगच्या दिशेनं अत्यंत दर्जेदार फटका सजवत 4 धावा वसूल केल्या. सणसणीत चौकार. ऑन साईडला पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅकलीचा वापर फारसा नाहीये. 1 धाव मिळेल. एकेरीनं धावसंख्या वाढली. धावसंख्या पोचली ती आता दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद 18. अक्षय पवार 1 वरती खेळतोय. यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेलं असतं. सामना जिंकण्याकरता तुम्हाला प्रचंड मेहनत निश्चितच करावी लागेल. त्याकरता मन आणि मेंदू या ठिकाणी मजबूत असणं गरजेचं आहे, कारण धावसंख्या फारशी नाही आहे. अशा वेळेला ते डिपेंड करायची आहे. तर उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी करावी लागेल. चेंडू सुंदर खेळला सरळ बॅटनं. अक्षय पवारनं 1 धाव मिळेल. लॉंगॉनमध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी खूप चांगली कामगिरी करत असताना अभिषेक धनावडे ज्यांना 23 धावांची शानदार खेळी साकारली. धावसंख्या 19, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्वप्न पहा, त्याचा पाठलाग करा, कारण स्वप्नांशिवाय यश अधुरे आहे. आपण चॅम्पियन रेनी ट्रॉफी 2025 जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगलंय आणि मैदानात उतरलंय आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल सामना जिंकण्याकरता. हेमंत कांबळे ऑन स्ट्राईक. हो हेमंत कांबळे का थांबले? हेमंत कांबळे का थांबले? हा चेंडू करत असताना बघूया ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं होतं. सुरेख कामगिरी. आकाश गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर चौकार. त्यानंतर या सिंगल धावा आपण पाहू शकता. खूप चांगला वेगामधला बदल आकाशकडून करण्यात आलेला आहे. टर्न झाला चेंडू, फारसा कळला नाहीये बॅट्समनला. ऑन साईडला खेचून मारलाय चेंडू. स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. हेमंत कांबळे आता नाही थांबले. काय बॅटिंग करतायत मैदानावरती. षटकार खेळणार या ठिकाणी त्यांनी खेचलाय. इतके सगळे खेळाडू एकत्र येण्याची आवश्यकता नाही आहे. मी मगाशी पण म्हणालेलो आहे. धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे 25 धावा धाबलकावरती. बघा, हे बाकीचे खेळाडू आपापल्या जागेवरती आहेत. खरोखर या ठिकाणी आतमध्ये जाऊन तुम्ही काही सल्ला देणार आहात का? नाही. आयकॉन खेळाडू आहे त्या ठिकाणी. आयकॉन खेळाडू आहे. कॅप्टन आहे तुमच्याकडे. 3 खेळाडू भरपूर झाले मला वाटतं एखादा निर्णय घेण्याकरता, आणि अनुभवी खेळाडू त्या ठिकाणी आहेत. धावसंख्या झाली या ठिकाणी या षटकामध्ये 25 धावा धाबलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. रॉयल स्ट्रायकर 45 धावांचा पाठलाग करतात.
काही माणसं स्वप्नात रमतात, काही वास्तवाची सामना करतात, पण यशस्वी तेच ठरतात जे प्रयत्न करतात, हिमतीनं लढतात, ते या ठिकाणी यशस्वी ठरतात. समीकरण तुमच्या समोर 18 चेंडू 20 धावांची आवश्यकता. आणि बी ए किंग ओव्हर देखील महत्त्वाचं असेल, तोपर्यंत तुम्हाला लढायचं आहे, ते षटक महत्त्वाचं असणार आहे. टप्पापर्यंत खाली राहणारा चेंडू आहे, नो बॉलचा इशारा पंचाने केला आहे. बघूया या ठिकाणी पंचांचा इशारा नो बॉलचा. सर्कलच्या आतमध्ये किती क्षेत्ररक्षक आहेत हे पंचांनी पाहिलं, आणि सर्कलच्या बाहेर किती आहेत ते देखील महत्त्वाचं आहे. फक्त डोक्यावरती हात जाऊन काही फायदा नाही, सर्कलच्या आतमध्ये देखील थांबायचं आहे. जर सर्कलच्या आतमध्ये तुम्ही नाही थांबलात तर पंच आहे दक्ष, त्यांचा आहे लक्ष, त्यांनी टाकलाय कटाक्ष, आणि त्यानंतर बरोबर त्यांनी नो बॉलचा इशारा दिलाय. गौरव भागवत पंचांच्या भूमिकेमध्ये अप्रतिम चेंडू सुमेधचा. सुमेध एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. सुमेध कदम आयकॉन खेळाडू. आपण बघा तिथे एक सिम्बॉल आहे आयकॉनचा, म्हणजे हा खेळाडू जिल्ह्याच्या बाहेरून तर आलेला नाही आहे, परंतु ज्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यात चांगली कामगिरी करतो तरीसुद्धा एक मोठी संधी मिळाली, परंतु मैदानात हेमंत कांबळे नाही थांबले. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार आकाशाला गवत निघाला. षटकार हेमंत कांबळेच्या बॅटमधनं. हेमंत कांबळे अतिशय सुंदर बॅटिंग करत असताना प्रभावी कामगिरी करतात. पुन्हा एकदा एक चांगला फटका. हेमंत कांबळे, भाऊचा विषय लय हार्ड आहे, भाऊ तू तर हुकमाचे कार्ड आहे. चांगला भन्नाट वेगाचा बाउन्सर आपटबार गोलंदाज सुमेध कदम. हे उत्तर होतं. तुमच्या विरुद्ध आक्रमण केलं की गोलंदाज उत्तर देतात, त्यापैकी हा चेंडू होता अतिशय सुंदर. धावसंख्या 33 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रिक्वायर्ड रन रेट 4.80चा. अभि चेंडू खेळ कबर्समध्ये क्षेत्ररक्षक आहे, 2 क्षेत्ररक्षक, आणि आता झेल पकडला गेलाय. हेमंत कांबळेला थांबावं लागेल. सुमित कदम धमकम दाखवले, कमबॅक केले, बदला घेतलाय. धावसंख्या 33 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टेनिसक्रिकेट.in वरती ॲक्शन रिप्ले पहा. आता हा फटका खेळत असताना बॉडीचा बॅलन्स इतकासा चांगला नव्हता. अभि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पकडलाय झेल. पिंट्या सूरज इथे पकडतो झेल. अत्यंत सुंदर कामगिरी त्याने केलंय, प्रभावित केलंय. प्रेक्षकांचे देखील या ठिकाणी मनं जिंकलेली आहेत. बघा, क्रिकेटच्या या खेळामध्ये तुम्ही जेव्हा चांगली कामगिरी करता तेव्हा तुमचं कौतुक होईल. हेमंत कांबळेवरती पुन्हा एकदा आपण जाऊया. 8 चेंडूमध्ये 17 धावा त्याने ठोकल्या. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 45 धावांचा पाठलाग. यानंतर बी ए किंग ओव्हर, तो देखील महत्त्वाचा असणार. नवीन बॅटर मैदानावरती आकाश रेवाळे. अक्षय पवार 4 चेंडूमध्ये 3. स्ट्राईक रेट 100च्या खाली. सुमेध कदमनं या मॅचमध्ये पुन्हा एकदा जान टाकण्याचा प्रयत्न केलाय. 4 चेंडूमध्ये 8 धावा, 1 मोरा टिपण्यामध्ये यश मिळालेलं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये टिपिकल क्रिकेट असतं. टिपिकल क्रिकेट मी तुम्हाला काय सांगतोय बघा, अत्यंत महत्त्वाचं आहे. चांगलं काम केलं तर कौतुक होईल, थोडं चुकलं तर बेकार. बेकार तुम्हाला माहिती आहे, तिथे सगळे शब्द ऐकायला मिळतात. पण मग काय करायचं? जिद्दीनं भावा, जिद्दीनं मैदान या ठिकाणी जिंकायचं. आणि त्यासाठी मैदानावरती चांगली कामगिरी करत असताना सुमेध जिद्दीने लढतोय. मैदानावरती दर्जेदार कामगिरी करत असताना प्रेक्षक देखील आता त्यांचे कौतुक करतील. सुमेधचं 5 चेंडूमध्ये 8 धावा, धावसंख्या 33 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. निश्चितच क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेत आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडू बॅटवरती नीट सतर येत नाहीये. 1 धाव मिळेल. सुमेध कदम 1 षटक 9 धावा त्याने खर्च केल्यात. 1 गडी बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालेलं आहे. 3 षटकांचा खेळ. धावसंख्या एकूण आहे धावपलकावरती 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. रॉय स्ट्रायकर 25 धावाचा पाठलाग. पण आता या ठिकाणी आमूलाग्र बदल, अर्थात स्पर्धेच्या निमित्तानं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये ही जी कन्सेप्ट आहे बी ए किंग ओव्हरची, ती कमालीची यशस्वी ठरते. गेम चेंजिंग ओवर या डबल ट्रबल ओवर इनको एक बार फिर कह सकते हैं. जिस तरह से गेंदबाजी करने के लिए एक बार फिर जब गेंदबाज आएंगे तब मजा आएगा. 12 गेंदों में 11 रनों की जरूरत. बी ए किंग बॉलचा वापर ज्याची आपण चर्चा या ठिकाणी करतो आहे. काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय खेचायला सुरुवात करतात. मित्रांनो, इथे कुरघोडी करण्याकरता
दोन्ही संघ उतरलेले आहेत एकमेकांवरती कुरघोडी करण्याकरता. 12 चेंडूमध्ये 11 धाबांची आवश्यकता आणि आता 14 धाबांचं टार्गेट असणार आहे. कारण 11 जर या ठिकाणी धावसंख्या तुम्ही मैदानावरती टार्गेट आत्ता दिसतंय, परंतु 2 प्रकारचं टार्गेट आहे. अक्षय पवारनं पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला टार्गेट केलेलं आहे आणि आपल्या टार्गेटच्या दिशेनं या ठिकाणी जात असताना अक्षय पवारचा शानदार षटकार. इनिंगमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती, सुंदर गोलंदाजी केली होती, तिखट मारा केला होता. परंतु या षटकामध्ये पहिला चेंडू आखूड टप्प्यात टाकलाय आणि त्यावरती हल्ला चढवलाय अक्षय पवारनं. आई फटका जबरदस्त, पुढे सरसावत डीप विकेटला खेळला दर्जेदार फटका. अक्षय पवारच्या बॅटमधनं षटकार. फटका पहा, टायमिंग पहा, परिस्थिती आडवी आली तर तिला कडवी झून देणाऱ्यांना भरभरून यश मिळतं. त्यापैकी एक खेळाडू आहे अक्षय पवार. 2 धावा करायच्या आहेत खरं तर. 14चं टार्गेट आहे, 46 धावा दाबलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 करायचे आहेत. परंतु ओव्हर आहे BA किंग. बॉल या ठिकाणी वापरला गेलेला आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. 13 झालेले आहेत. 3 चेंडूमध्ये 13 धावा, 2 षटकार. किरण पवार आणि अक्षय पवार यांचं एक स्वतंत्र हेल्मेट आहे. डोळ्यांची सुरक्षा करण्याकरता प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. महत्त्वाचा सामना मैदानावरती, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अक्षय पवारची शानदार कामगिरी मैदानावरती. आई फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जाईल. अक्षयचा संपला खेळ. BA किंग ओव्हर आहे. जर या ओव्हरमध्ये 14 धाबा नाही झाल्या तर काय होऊ शकतं याची आता चाचपणी केली जाईल. बघूया, अक्षय बाद झालाय. पुन्हा एकदा या ठिकाणी आशेचा किरण म्हणजे आशा या ठिकाणी पल्लवित होत असताना सामन्याला कलाटणी मिळते. चेंजिंग ओव्हर, गेम चेंजिंग ओव्हर आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये याचा प्रभाव प्रचंड असतो. म्हणजे कधी कधी सामना संपलाय असं वाटत असताना पुन्हा एकदा आशा पल्लवित होतात. आता या षटकात असं वाटत होतं की अगदी सोप्या पद्धतीने विजय प्राप्त करतील अक्षय पवार. या ठिकाणी हा सामना लवकर संपेल अशा वेळेला तो बाद झालेला आहे. आयकॉन खेळाडू म्हणून खूप चांगली कामगिरी त्याची निश्चितच झाली. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. वैभव जिंकण्याकरता 45 धावांचं आव्हान. महत्त्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. 2 चेंडू आणि 1 धावेची खरं म्हणजे आवश्यकता. BA किंग ओव्हरचे जो टार्गेट आहे त्या टार्गेट अचीव करण्याकरता 4 चेंडूमध्ये 13 धावा. चांगला चेंडू आहे, बघूया काय घडतंय. चूक झाली आणि अशा रीतीनं हा सामना संपल्याचा आनंद पहा. सामना संपल्याचा आनंद. इथे ती धाव घेतली नाहीये, ही विजयी धाव आहे आणि अशा रीतीनं सामना समाप्त झालेला आहे. अत्यंत सुंदर असा खेळ मैदानावरती. यानंतर आणखीन एक धमाकेदार मॅच जिथे 2 महत्त्वपूर्ण संघ असतील. पावसचा संघ, दत्तप्रसाद गुडे वटरचा संघ असेल. दर्शन सारखा खेळाडू आहे, श्रेयस कदम, केतन म्हात्रे. ही जुगलबंदी, हे द्वंद्व तुम्हाला पाहायचं आहे. आपण सरळ जातोय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरता. अक्षय पवारच्या 15 धावा, त्याचबरोबर आकाश रेबाळे धावा, त्यानं 1 धावा. तर आपण मॅच समोर देखील पाहूया काय घडलं होतं. अभिषेकच्या 23 धावा महत्त्वपूर्ण. त्यानंतर या मॅचमध्ये हेमंत कांबळेच्या 17, अक्षयच्या 15, चेतनच्या 12. तर या मॅचमध्ये अक्षयची गोलंदाजी जबरदस्त, तुफानी कामगिरी. 1 ओव्हर 3 धावा, 3 गडी आणि त्याचबरोबर 15 धावांची महत्त्वपूर्ण खेळी.